आज पत्रकार दिनाच्या निमित्त सत्यशोधक भानदास गाडेकर काही संदेश देऊ इच्छिता, काय म्हणणं आहे आपलं आज? पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज मी राहता शहरातील सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो। खरोखर पत्रकार हा चौथा आधारस्तंभ आहे। पत्रकारांनी पत्रकारिता करत असताना सत्य हे समाजासमोर आणणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे। आणि राहता शहराला ही एक चांगली परंपरा आहे की राहता शहरातील सर्व पत्रकार बंधू हे समाजाच्या बातम्या घडणाऱ्या घटनांसंदर्भात निर्भीडपणे समाजासमोर मांडण्याचा अतिशय चांगला प्रयत्न करत आहेत। आज या ठिकाणी आमचे मित्र रामभाऊ उर्फ आमदार आणि नवनाथ भाऊ यांचा आज आम्हाला या निमित्ताने सत्कार करत असताना खरोखरच आनंद वाटतोय। एक सामाजिक जबाबदारी अतिशय उत्तम रीतीने पार पाडत आहे, याचा आम्हाला आनंद आहे। म्हणूनच आज या पत्रकार दिनाच्या निमित्ताने आज आम्ही आमच्या मित्रांना शुभेच्छा देत आहोत। यापुढील काळामध्ये त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे, समाजाला न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं पाहिजे आणि ते आजपर्यंत ते अतिशय उत्तम रीतीने करत आलेले आहे। यापुढील काळातही ते अतिशय चांगलं काम करतील याची आम्हाला निश्चितच खात्री आहे। म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो व पुढील वाटचालीस त्यांना सुद्धा शुभेच्छाच देतो। राहता शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि सगळ्यांना परिचित असलेले, सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले, धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले आणि खऱ्या अर्थानं देशभक्तीची खरी जाण असलेले भानदासजी गाडेकर यांनी आज या ठिकाणी आम्हाला बोलावून पत्रकार नवनाथजी सदाफळ तसेच आमचे मार्गदर्शक अनिलजी सोमवंशी या पत्रकारांचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मान केला। आता भानदासजी गाडेकरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थानं राहता शहरामध्ये जे काही बसस्थानक आहे, अनेक आंदोलनं या राहता शहराने केली परंतु त्याला यश मिळालं नाही। पण खऱ्या अर्थाने एक देशभक्तांनी त्या ठिकाणी एक मोठी आगळी वेगळी छाप पाडून देशभक्त कसा असतो, सैनिक कसा असतो, या सैनिकाच्या माध्यमातून सैनिकाचं जे डिसिप्लिन आहे त्या समाजसेवेच्या वशेतून त्यांनी त्या ठिकाणी आपलं बस स्थानक या ठिकाणी चांगल्या नावारूपाला आणलं आणि त्याला एक राज्यातलं एक क्रमांक या ठिकाणी मिळवून दिला। स्वच्छ सुंदर राहता शहर हे झालं पाहिजे ही खरी तळमळ असलेले सामाजिक कार्यकर्ते आपल्या राहता शहराला लाभले आणि त्यांनी या पत्रकारांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी येऊन सन्मान केला। हा खरोखर एक मोठा मानाचा आपल्याला या ठिकाणी तुरा म्हणता येईल। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पत्रकार दिनानिमित्त सत्यशोधक भानदासजी गाडेकर यांनी पत्रकारांचा सत्कार केला, त्याबद्दल मी राहता पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आभारी आहे। राहता शहराला एक पत्रकारांची परंपरा आहे, सत्य व निर्भीड बातम्यासाठी राहता शहरातील पत्रकार प्रसिद्ध आहे। दिवंगत विष्णुपंत पानसरे काका, दिवंगत अशोक सदाफळ, डॉक्टर प्राध्यापक जयंत गायकवाड, सुभाष सुंडाळे, सतीश वायजापूरकर, दिलीप चोखर, रामभाऊ लोंढे, दिलीप खरात, सुनील करमासे, संदीप वाहवळ, मनोज गाडेकर, सचिन बनसोडे, प्रशांत शर्मा, धनंजय वागचौरे, नितीश लोकचंदाने, अजय जाधव, महेश भालेराव, रामनाथजी सदाफळ, राजू पठाण व नवनाथ पाटील सदाफळ या सर्व पत्रकारांच्या वतीने मी सत्यशोधक भानदासजी गाडेकर यांचे धन्यवाद करतो। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह संपादक नवनाथ पाटील सदाफळ, राहता।